अवनीश सिंह। आगे का आवाज आप सुनना, दिल थाम के बैठिए, थोड़ा सा नजर अलग रहेगा। परफेक्ट समालोचक अभी अवनीश सिंह जी आपके सामने समालोचन के लिए हाजिर है। लो श्री काळभैरवनाथ चषक 2026 स्पर्धेचं तिसऱ्या पर्वातील अंतिमचा दिवस आहे। उपस्थित होत असणाऱ्या सर्व प्रेक्षक राजांचे आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष असे स्वागत या ठिकाणी करतोय। तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया। महत्त्वाची मॅच आहे आजच्या दिवसातील, एक महत्त्वाची मॅच, नॉकआउट मॅच असेल। जिंकला तर पुढच्या फेरीसाठी पात्र आपण ठरल, हरला तर नक्कीच ही स्पर्धा आपल्यासाठी इथेच थांबेल याची देखील आपण नोंद घ्यायची। वेळेस आपण पाहतोय संघाचा आयकॉन पुढे उभा आहे विशाल धारक ॲज अ आयकॉन भिवरी या संघाला रिप्रेझेंट या ठिकाणी करतोय। बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील एक अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर थोपटे, अर्थातच बाबू आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील। पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले, निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती। पुढचा बॉल पुन्हा एकदा विशालसाठी, हा बॉल आपण पाहतोय तर सफल होऊन जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला। हा चेंडू देखील निर्धाव आहे। आपण जर पाहिलं या स्पर्धेमध्ये विशाल धारकने अजून देखील खातं उघडलेलं नाहीये। संघाचा आयकॉन अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शांत आहे। वादळापूर्वीची शांतता असू शकते हे देखील पाहू शकता आपण। मोठा खेळाडू आहे। होळी कांचनच्या स्पर्धेमध्ये एक शतकीय खेळी या खेळाडूच्या नावावर आहे। विशाल धारक हवेली तालुक्यातील एक मोठा खेळाडू आहे विशाल धारक। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे। मोठी अपील पंचांकडे राहिली आहे। पंचांनी अपील त्या ठिकाणी उचलून धरी आहे। तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा या ठिकाणी घेतली जाते। बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे। चेंडू स्वप्नील सर, पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय। संघाचा आयकॉन पुन्हा एकदा निराशजनक खेळी करून मैदानाच्या आतमध्ये थांबतोय। विशाल धारकला पुन्हा एकदा शून्यावर मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागते। अंपायर्स रिव्ह्यू हा या ठिकाणी होता। दोन्ही टीमकडे अजून देखील आपले रिव्ह्यू त्या ठिकाणी असतील, याची देखील आपण नोंद घ्यायचे। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, एकही धाव दफलकावर नाहीये। संघाची धावसंख्या 0, एक गडी बाद। टीम भिवरी, दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे, नॉकआउटची मॅच आहे। करो या मरो अशी परिस्थिती राहिली असेल। आपण पाहताय वातावरण देखील अतिशय थंड वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। मॅच जर आपण पाहिली, महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी। एका बाजूला होम टीम अर्थात श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द, ही टीम आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते। पॉवरप्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू। हा चेंडू देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे। पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे। राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। राहुलसाठी पहिला बॉल निर्धाव आहे।
पॉवर प्लेच्या या षटकामध्ये बाबूने एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. मागच्या सामन्यामध्ये मयूर मासाळचं मेडन षटक होतं. आजच्या दिवसातील दुसरी मेडन ओव्हर येईल का? शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा बाबू. पुढे सरचोत फरक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक गणेश त्या ठिकाणी असतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही धाव न खर्च करता प्रतिस्पर्धी संघाच्या आयकॉनला बाद करण्यात यशस्वी ठरले ज्ञानेश्वर थोपटे अर्थातच बाबू. अप्रतिम षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहताय. आयकॉनसाठी मात्र एकच षटक असेल याची देखील आपण नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 0, 1 विकेटच्या नुकसानावर. अजून देखील संघाचा धावफलक ओपन होताना पाहायला मिळत नाही. मात्र 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय. संघाचा आयकॉन बाद झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर गणेश त्या ठिकाणी सज्ज होतील. समोर संदीप डावकर हाताचे फलंदाज गणेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेशला बॉलिंग ट्रॅकवर पुढे आणले. समोर पुन्हा एकदा संदीप काळे. पहिलाच बॉल विरगावून दिलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. बॅट मधून आला हा षटकार. धावफलकाला सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी केली जाईल. हॉटेल कृष्णाईचे ओनर दत्तात्रय पवार सरांचं आगमन या ठिकाणी झालाय. पुन्हा एकदा हा फटका फसलाय. संदीप काळे पुन्हा एकदा. दत्तात्रय पवार सरांचं आगमन होईल आणि पारितोषिक लावले जाणार नाही हे शक्य नाहीये. पहिल्या मॅच पासून आपण पहिल्या दिवसापासून पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील संधी निर्माण होती एक धावबाद करण्याची. फेकी त्या दिवशी खराब त्या ठिकाणी राहिली. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. पहिल्याच बॉलवर सिंगलने दिनेशने खातं उघडलंय. एका सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. 5 षटकांची मॅच आहे. जिंकला तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला. हरला तर नक्कीच स्पर्धेला टाटा गुड बाय तुम्हाला म्हणावं लागेल. राहुल स्विचिटचा फटका राहुलच्या बॅट मधून आलाय. मात्र क्षेत्ररक्षक संतोष पडवल अप्रतिम क्षेत्ररक्षण. कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार नाही. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. सुरुवात खराब राहिली होती. पहिल्याच बॉलवर संदीपचे काळेच्या बॅट मधून एक षटकार आला होता. त्यानंतर संदीप काळेला बाद करून टाकलं. हाही बॉल निर्धाव आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होऊ देत नाहीये. बाबूने जो प्रेशर क्रिएट केला होता तो या षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 5 चेंडू मागे मात्र 7 धावा गणेशने देखील खर्च केलेत. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील. समोर राहुल आहे. जागा बनवून आड्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. आबांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केले. मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये भिवरी संघ 8 धावा धावफलकावर 2 गडी बाद 8 धावा धावफलकावर. पॉवर प्ले मध्ये अतिशय खराब सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. गिअर शिफ्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ देखील ताकदवान आहे. संतोष पडवल ॲज अ आयकॉन पहिल्याच मॅच मध्ये 48
एकूण 50 धाव्यांची इनिंग राहिली होती संतोष पडवल यांची. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बाबू. संघासाठी तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना बाबू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक मेडन हाताळलंय बाबूंनी. तर बाबूंसाठी पारितोषिक आलंय हॅट्रिकसाठी. हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुढे येत आहे. मागच्या वेळेस 500 रुपये होते. 500 रुपयांची वाढ या ठिकाणी झाली कारण की बॉलिंग ट्रॅकवर बाबू आहे. बाबूने पहिलं षटक मेडन हाताळलं. या षटकात जर हॅट्रिक कंप्लीट केली तर 1001 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई यांच्या माध्यमातून. आपण पाहताय श्री काळभैरवनाथ चषक 2026 दिवस क्रमांक 5 मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नॉकआउट मॅच आहे. जिंकला तर पुढे, हरला तर मागे जावं लागेल. बाबूचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी यॉर्कर बॉल त्या ठिकाणी खोदून काढलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाचा फंबल आहे. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगल धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे आकार घेताना पाहायला मिळेल. 9 ऑन बोर्ड. नऊ धावा धावफलकावर पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पहिल्याच बॉलवर एक सिंगल आली त्या ठिकाणी. दिनेश मध्ये क्षमता मोठी आहे. दिनेशला देखील कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ओव्हर रिकवर फटका खेळला. क्षेत्ररक्षक गणेश तिकडे तैनात असतील. पुन्हा एकदा एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच पद्धतीची गोलंदाजी त्या ठिकाणी चालू आहे. अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजीचा मारा सुरू आहे. बाबूंचा अनुभव मोठा आहे. संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल कारण की महत्वाची मॅच. जिंकला तर पुढे संधी असेल, हारला तर नक्कीच कुठली संधी त्या ठिकाणी असेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. यावेळेस एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे आर्यन. धन्यवाद डीजे आर्यन. चौकारा बरोबरीत संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 14. राहुल जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत एका चांगल्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करणार असेल संघ भिवरी. क्षेत्ररक्षकाचा फंबल पाहायला मिळतोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवलाय का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. पहिल्या क्षेत्ररक्षकाचा फंबल पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे राहिलेत. PTC या युट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. तिसरे पंच त्या ठिकाणी तपासणी करतील चेंडू सेफ अडवला का नाही. चला त्या ठिकाणी चेंडू सेफ अडवलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 16 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटेची टॉपेज त्या ठिकाणी लागते. एस्टेनच्या मागे चेंडू वेगाने मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगल धावेने धावफलक पुढे 17 या धावफलकावर संघाची धावसंख्या पोहोचलेली असेल. अजून देखील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांचा शोध मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. भिवरी या संघाला अतिशय महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. फलंदाजी करत असताना अतिशय कमी धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 17 धावा धावफलकावर 2 गडी बाद टीम भिवरी. दिनेशला देखील मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील.
पुढे सरसत फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. बाबूचा अप्रतिम षटक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. दोन षटकांच्या स्पेलमध्ये मात्र 9 धावा खर्च करत आहे. विकेट बाबूंच्या नावावर आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर 2 गडी बाद टीम भिवरी. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. चौथं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर केतन थोपटे त्या ठिकाणी सज्ज होतील. हॅट्रिक साठी पुन्हा एकदा 500 रुपयात वाढ आहे. हॅट्रिक साठी पारितोषिक जाऊन पोहोचले 1500 रुपये. रोख रक्कम 1500 रुपये. प्रत्येक षटकामध्ये 500 रुपयात वाढ होताना पाहायला मिळतीये. दत्तात्रय पवार सरांचं पारितोषिक आहे 1500 रुपये. विकेट हॅट्रिक. हा बॉल आपण पाहतो. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा येते. अवंतर धावेने धावफलकात भर. धावफलक पुढे 18 धावा धावफलकावर असतील. 18 धावा धावफलकावर असतील. केतनची सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. दिशाहीन गोलंदाजीने या षटकाची सुरुवात त्या ठिकाणी होती. अवंतर धावफलकात भर घाले. धावफलक पुढे 18 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवर एक अवंतर धाव प्राप्त होतीये. राहुलला मैदानाच्या आतमध्ये एक मोठी इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. 9 चेंडूमध्ये 9 धाव्यांपर्यंत हाई बॉल जागा बनून फटका सजवण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू वेगाने मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाचा थोडंसं फंबल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कव्हर करेल. फेकी येते. फेकी येईल. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल दिनेशसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहे. बॅटर चेंडू परफेक्ट मिडल करता येत नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये पुन्हा एकदा बॅकअप मागे आहे. अभि पुढे गेला तर गोट्या मागे आलाय. गोट्याने चेंडू अडवलाय. फेकी केली. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल धाव आहे. सिंगल धाव देणे संघाची धावसंख्या पुढे 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अतिशय शांत पद्धतीने धावफलक पुढे पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांच्या शोध मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धावफलकावर मात्र 20 धावा आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला होता. तो निर्णय योग्य तुम्हाला ठरवावा लागेल. फटका पुन्हा एकदा फसलाय. गणेश डाऊन दी बॉल. बिग विकेट डाऊन. राहुल बॅक टू द डगआउट. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 3.3चा खेळ कंप्लीट आहे. धावसंख्या व आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर 3 गडी बाद टीम भिवरी. नवीन फलंदाज तेजस जगदाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर केतन थोपटेची देखील किफायतशीर गोलंदाजी या षटकामध्ये राहिली आहे. पहिल्याच बॉलवर बॅक टू द बॉलर फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. अभिराज त्या ठिकाणी अभिवीर क्षेत्ररक्षक असतील. पुन्हा एकदा सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. मोठे फटके खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. जणू काय फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठेवलेत सर्व गोलंदाजांनी. प्रत्येक गोलंदाज अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजीचा मारा या ठिकाणी करतोय. होम टीम आहे. मोठा ऍडव्हान्टेज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली टीम आहे. फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चा फंबल पाहायला मिळतोय. चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. या चौकाराबरोबरीत संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम भिवरी. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. दिनेशच्या बॅट मधून आला चौकार. एक डिफेंडिंग टोटलच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळतोय टीम भिवरी. हाई फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव एकदम वेगाने कंप्लीट केली आहे. योगेशचा पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतोय. फेकी येते दरम्यान. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आहे.
संघाची धावसंख्या 27, 3 गडी बाद 27. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 या आकड्यावर थांबली आहे टीम भिवरी. हॅट्रिक साठी नक्कीच पारितोषिक या ठिकाणी कंटिन्यू असेल. हॅट्रिक साठी पारितोषिक पुन्हा एकदा वाढले, 600 रुपये पारितोषिक वाढवलंय. पवार साहेबांनी पारितोषिकात वाढ केली आहे. शेवटच्या षटकामध्ये हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. दत्ता सरांचं पारितोषिक कोणी पटकवलं असेल ना, तो फक्त आणि फक्त संतोष पडवल. 3 चौकार मारून पारितोषिक पटकवणारे संतोष पडवलकर सर असतील. दत्तात्रय पवार सरांचं पारितोषिक पहिल्या मॅच पासून, पहिल्या दिवसापासून सुरू. हॉटेल कृष्णाईचे ओनर. पिंपरीच्या प्रत्येक मॅच साठी हॅट्रिक वर पारितोषिक साहेबांनी लावलेलं आहे. शेवटच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात या ठिकाणी होतीये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील अभिवीर. समोर तेजस जगदाळे. पहिल्याच बॉल बिगिट केलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू हवाई मार्गाने होतोय फरार. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. धावफलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. तेजसच्या बॅट मधून आला षटकार. अजून देखील अशाच मोठ्या फटक्यांचा शोध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अभिवीरवर पहिल्याच बॉलवर मोठा हल्ला आहे. आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये फटका सजवलाय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल, कारण की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाबू तैनात आहेत. एक सिंगल. धावसंख्या पुढे 34 ऑन बोर्ड. भिवरी या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्त धावा त्या ठिकाणी गोळा करता आले नाही. मात्र हा शेवटचा षटक आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील. असं पण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर. सातत्याने अचूक लाईन अँड लेंथवर अभिवीरची देखील गोलंदाजी राहिली आहे. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. फेकी येते. मागे बॅकअप बाबू सरांचं बॅकअप मागे राहिलंय. पुन्हा एकदा सिंगल आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर पुन्हा आगमन केलंय अभिवीरने. लागोपाठचे 2 चेंडू जर आपण पाहिले, एकेरी धावफलक जोडले जाते. धावफलक पुढे 35 ऑन बोर्ड. शेवटचे 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना हा बॉल वाईट बॉलची घोषणा. वाईट बॉल. एक अवंतर धावफलकात भर घाले. धावफलक पुन्हा एकदा पुढे 36 धावा धावफलकावर. भिवरी संघासाठी प्रत्येक धाव अतिशय महत्वाची असेल, कारण की जेवढ्या धावा तुम्ही धावफलकात जोडाल तेवढ्या धावा डिफेन्स करण्यात गोलंदाजांसाठी ती मदत असेल. 36 धावा धावफलकावर. शेवटचे 3 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. तेजसच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आणखीन एक आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाचा अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये ठिपला गेलाय. मात्र
6 धावा देखील वाचवलेल्या असतील. अतिशय महत्वाची ही कॅच असेल. तेजस चांगली फलंदाजी करत होता. तेजसच्या बॅटमधून एक षटकार त्या ठिकाणी आला होता. दुसरा षटकार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला त्या ठिकाणी बाद व्हावा लागला. योगेश नावाची भिंत मैदानाच्या आतमध्ये उभी होती. एका हाताने परफेक्ट टायमिंगवर परफेक्ट जम्प पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहे. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची हलकीशी कडा. यष्ट्यांच्या मागे संतोष पडवलचे सेफ हँड. हॅट्रिक. धन्यवाद. लागोपाठचे 2 विकेट अभिच्या नावावर आहे. तर येणारा बॉल अर्थातच हॅट्रिक. हॅट्रिक कंप्लीट करा. 2100 रुपये हॉटेल कृष्णाई. हॅट्रिक साठी 2100 रुपयाचा पारितोषिक हॉटेल कृष्णाईचे ओनर दत्तात्रय पवार सर यांच्याकडून. या बॉलवर जर विकेट आली ना तर या विकेटची किंमत 2100 रुपये. 2100 रुपये. नवीन फलंदाज प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 36 या आकडेवर स्थिर आहे. पहिल्याच बॉलवर एक मोठा तडाखा आला होता. त्यानंतर पुनरागमन अभिवीरचं राहिलंय. त्यानंतर मात्र 3 धावा खर्च केलेत. पूर्ण षटकामध्ये मात्र 9 धावा आतापर्यंत. शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल. हॅट्रिक विकेट. 2100 रुपयाचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून कंप्लीट आहे. 22चा इशारा मुख्य पंचांचा. एका धावेने संघाची धावसंख्या 37 या आकड्यावर पोहोचली. 5 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. 37 धावा दाफलकर विजयासाठी बनवायच्या त्या 38 धावा. चला श्री गणेश क्रिकेट क्लब आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे. कारण की नंतर अजून देखील आपल्याला 2 मॅच त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ही मॅच महत्वाची आहे. नॉकआउटची मॅच जिंकला तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठराल. हरला तर नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. दत्तात्रय पवार सरांचं पारितोषिक घेण्याची एक सुवर्ण संधी अभिवीरकडे होती. मात्र शेवटच्या बॉलवर विकेट त्या ठिकाणी आली नाही. 2100 रुपयाचं पारितोषिक होतं हॉटेल कृष्णा यांच्याकडून. चला श्री गणेश क्रिकेट क्लब सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. 4:30 वेळ या ठिकाणी झालाय. यातली 1 इनिंग शिल्लक आहे. यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला बॅट्समॅन आपणास विनंती आम्ही या ठिकाणी करतोय. या पावसाचं देखील वातावरण या ठिकाणी झालंय. अतिशय चिल्ड वातावरण या ठिकाणी झालंय. क्षेत्ररक्षणासाठी देखील आपण पाहतोय संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्पीडअप करायचं आपण. आजच आपल्याला फायनल या ठिकाणी कंप्लीट करायची. फायनल मध्ये कुठली गालबोट होऊ नये. या पावसाने कुठलाही त्या ठिकाणी अडथळा निर्माण करू नये. त्यासाठी आपले देखील प्रयत्न राहिले पाहिजे. कारण की गेले 4 दिवस आपण पाहतोय आयोजकांची एक मोठी मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेसाठी राहिला होता. 12 संघांचा प्रवास त्या ठिकाणी संपला. शेवटचे 4 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 4 पैकी 1 संघ
एकाच गावातील पुढे आलेला संघ आहे. एकाच गावातील एकाच घरातील अनेक बंधूंची जोडी देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे बाउंड्री लाईनवर बसलेले विनंती आपणास आपण बाहेर बसा. जार कुठे आपण आतमध्ये ठेवला, जार बाहेर ठेवा. जारवर आपण बसलात विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी बसायचं आहे. विनंती आम्ही या ठिकाणी आपणास करतोय. मोठी मॅच आहे, नॉकआउटची मॅच आहे. 38 धाव्यांचं टार्गेट एक माफक आव्हान आहे. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला योगेश अर्थातच गोट्या, तर दुसऱ्या बाजूला गणेश आहे. गणेश आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 38 धाब्यांचे एक माफक आव्हान समोर आहे. महत्वाची मॅच आहे. जिंकला तर पुढच्या फेरीसाठी पात्र असाल, हारला तर नक्कीच ही स्पर्धा तुम्हाला इथेच सोडावी लागेल, याची देखील आपण नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे. 38 धाव्यांचा पाठला करायचा. 30 चेंडू 38 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. कमी धाव्यांच्या मॅचेस देखील आपण हाय व्होल्टेज ड्रामामध्ये कन्वर्ट होताना पाहिलेत. बॉलिंग अटॅक चांगला आहे. भिवरी संघाचा बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. अनेक वेळा कमी धावा डिफेन्स करत असताना संघाने सामना जिंकलाय. राहुल आपण पाहतो यष्टेंच्या मागे बॉलिंग ट्रॅकवर संदीप काळे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी होती. गणेश आणि योगेश दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार, रोख रक्कम 1100 रुपये. हॉटेल कृष्णाई, हॉटेल कृष्णाईचे ओनर दत्तात्रय पवार सर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅकवर संदीप काळे तर समोर योगेश, योगेश कंसे अर्थातच गोट्या. पहिला बॉल आपण पाहतोय परफेक्ट यॉर्क, सन्मानपूर्वक चांगल्या चेंडूचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. मागच्या मॅच मध्ये 0वर बाद झाला होता गोट्या. किशोर थोपटे सर आपण कुठे असाल, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटीने खेळला आहे. योगेश कंसेने काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी सूर्य के एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धावेने दाफलकाचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर संदीप काळेला आपण पाहताय. एक डावखुरा हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. समोर गणेश आहे. गणेश आणि योगेश संघाची जबाबदारी मोठी राहिली आहे. दोन्ही फलंदाजांवर आपण पाहिलं तर हाफमध्ये खेळत असताना दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून त्या ठिकाणी भरपूर धावा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. संदीपचा हा चेंडू अंगभेदक मारा. चेंडू जाऊन त्या ठिकाणी आदळतोय यष्ट्यांवर. आपण पाहिलं तर सॉरी आपण पाहतोय पायांवर जाऊन चेंडू आदळलाय. पॉवर प्लेचा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली राहिली आहे. संदीप काळेला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर. या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी राहिली आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट आहे. 3 चेंडू मागे मात्र 1 धावा संदीपने खर्च केली आहे. क्षेत्ररक्षकात पुन्हा एकदा बदल या ठिकाणी केला जातोय. संदीप काळे पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा बॉल गणेशच्या बॅटची हलकीशी एज थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवला जाईल. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने दाफलक 2 या आकडेवर जाऊन पोहोचलाय. पहिला निर्धाव, दुसऱ्यावर सिंगल, तिसरा पुन्हा निर्धाव, चौथ्यावर पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होतीये. पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी राहिली. कमी दावा डिफेन्स करत असताना या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला पाहिजे ती सुरुवात संदीपने संघाला करून दिली आहे. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असतील. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावर टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. 38 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. विजयाचं समीकरण आपल्या पुढे मी आणतोय. 25 चेंडू आणि 35 धावा. हा बॉल आपण पाहतोय बिगिट केला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसेल. वेगाने क्षेत्ररक्षक तेजस त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करत असताना अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी राहिले. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर.
चला ब्युरी टीम आपण स्पीडअप करायचंय, विनंती आहे. आपण स्पीडअप करायचंय, आम्ही विनंती या ठिकाणी आपणास करतोय. यानंतर अजून देखील आपल्याला एक मॅच, सेमीफायनलची एक मॅच कव्हर करायची, त्यानंतर फायनल क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सर्व जिंकला तर सेमीफायनलसाठी पात्र ठराल, हरला तर नक्कीच या स्पर्धेला टाटा गुड बाय 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 म्हणावं लागेल. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 धावा. धावफलकर विजयासाठी 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. करंट रन रेट 6चा दाखवतोय, रिक्वायर्ड रन रेट 8. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 8 धावा त्या ठिकाणी बनवायचे. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विशाल धारक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॉलिंग ट्रॅकवर फलंदाजी करत असताना आजच्या दिवसामध्ये काहीशी फलंदाजी करता आली नाही, मात्र गोलंदाजी जबाबदारी पुन्हा एकदा खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा संधी विशालकडे देखील आपण पाहतोय. संघाला एक चांगली सुरुवात करून देण्याची 6 धावा धावफलकावर आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी विशाल धारकच्या खांद्यावर आहे. विशाल धारकला आपण पाहताय दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पुढे आणलं जाते. संघाच्या संघनायकांनी आयकॉनची निवड त्या ठिकाणी केली आहे गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, अतिशय महत्वाचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मोठा ऍडव्हान्टेज फलंदाजांकडे. मात्र 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटीने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये, मात्र संघासाठी धाव वाचवण्यात यशस्वी ठरतील. योगेश कनसेसाठी पारितोषिक या ठिकाणी येते. योगेश कनसेच्या प्रत्येक षटकारासाठी या षटकामध्ये 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी ओमकार यांच्याकडून. विशाल धारक आयकॉन यांच्या विरोधात जर षटकार खेळला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे योगेश अर्थातच गोट्या यांच्यासाठी. आयकॉन पुढे उभा आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघाचा आयकॉन, एका बाजूला संघाचा एक युवा खेळाडू योगेश पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज संधी निर्माण केली होती विशालने, ती संधी हुकवलेली असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅटची टॉप एज लागत कव्हर रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. चेंडू कॅरी झाला नाहीये. आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल धावे. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय अकोट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये चेंडू एकदम वेगाने मार्गस्थ होते. चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय अजून देखील काही मैदानी अडथळ्याला त्या ठिकाणी सामोरे जावं लागते. 2 धावा पळून त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचती. 11 धावा धावफलकावर. मापक आव्हान पुढे असताना सुरुवात चांगली राहिली. कुठली विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. दोन्ही फलंदाज सुखरूप इनक्रीज पाहायला मिळतील. एका बाजूला योगेश, एका बाजूला गणेश. या 2 धावेने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचे 3 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुढचा बॉल, हा बॉल आपण पाहते पुन्हा एकदा खराब बॉल. खराब चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती. पुन्हा एकदा पंच दंडित करतील. वाईट बॉल. कमी धावा डिफेन्स करत असताना या अतिरिक्त धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबवावे लागतील. कमी धावा डिफेन्स करत असताना अचूक लाईन अँड लेंथवर तुमची गोलंदाजी अतिशय महत्वाची आहे. विशाल धारक, ती गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा पाहायला मिळालाय. इन स्विंग. या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर बोट त्या ठिकाणी फिरवली होती. चेंडूवर दिशा बदलणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजून देखील 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवर आहे. गणेश आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 38 धाव्यांचा पाठलाग करत असताना या दुसऱ्या डावामध्ये एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. विशाल धारक अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर अतिशय वेगाने एस्टेनच्या मागे जाताना पाहायला मिळते. वेगवान चेंडू, भन्नाट वेग या चेंडू मागे पाहायला मिळालाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू त्या ठिकाणी, तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. फेअर डिलिव्हरीचा इशारा तिसऱ्या पंचाचा या ठिकाणी होतोय. मिडल स्टंप वरून चेंडू त्या ठिकाणी मार्गस्थ होता असताना पाहायला मिळतोय.
PTC या युट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपलं होतंय. शेवटचा बॉल या षटकातील संघाची धावसंख्या स्थिर असेल ती 12. कमी धावेंची मॅच देखील हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे, कारण की एकही चौकार षटकार या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळाला नाही. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा संधी निर्माण आहे. तेजस डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल, विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिला हादरा टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरी. पुन्हा एकदा पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी होतीये. संदीप काळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतं. या गोलंदाजा विरोधात जर गोट्याने आक्रमण चढवलं तर 501 रुपयाचं पारितोषिक अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून पुढे येते. प्रमोद दादा थोपटे, आपण कुठे असाल मुख्य व्यासपीठाशी संपर्क या ठिकाणी साधायचा आहे. चला, तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. समोर योगेश कंसे, अर्थातच गोट्या. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा फटका, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे योगेश, अर्थातच गोट्या. मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला, अजून 2 षटकार ठोकले तर हॉटेल कृष्णाई दत्तात्रय पवार 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला, स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण की समोर देखील एक मोठा फलंदाज, संघाचा आयकॉन संतोष पडवल. मागच्या सामन्यामध्ये 49 धावेंची इनिंग संतोष पडवलची राहिली होती, मात्र ती मॅच जिंकता आली नाही. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे हिरो बनण्याची. किशोर दादा थोपटे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. दादांचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी षटकाराने झाली, त्यानंतर आली एक सिंगल धाव. वेळेस पुन्हा एकदा कट केले. क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला कलेक्ट करतील, फेकी खराब आहे. या ठिकाणी कमी धावा डिफेन्स करत असताना आपल्याला ह्या चुका मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. जिथे मात्र एकही धाव झाली नसती तिथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात. क्षेत्ररक्षक अप्रतिम होतं, एका हाताने चेंडू अडवला होता, फेकी खराब राहिली, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहेत. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना मागतोय शेजारी, अशी परिस्थिती भिवरी संघाची पाहायला मिळते. कमी धावा डिफेन्स करत असताना या अतिरिक्त धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 21 ऑन बोर्ड. 2.3 चा खेळ कंप्लीट आहे. 21 धावा धावफलकावर. पुढचा बॉल स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून देखील या षटकातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. माफक आव्हान पुढे असताना देखील चांगली लढत भिवरी संघाने देखील दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. संदीप काळे, हा बॉल आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस की कहाणी. संदीप काळे, अप्रतिम गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आयकॉन संतोष पडवल साठी. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक या षटकातील. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर. अजून देखील 13 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता विजयासाठी. शेवटचा बॉल आपण पाहतोय वाईट बॉल या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा अवंतर धाव धावफलकात वर घालेल. धावफलक पुन्हा एकदा पुढे आकार घेईल. 22 ऑन बोर्ड. शेवटचे 13 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. भिवरी संघाला विकेट त्या ठिकाणी घ्यावे लागतील सामना जर जिंकायचा असेल तर. समोर संतोष पडवल नावाचा आयकॉन उभा आहे.
हाही बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये उडवलाय. चेंडू होईल फरार, सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. ज्याचं समीकरण आपण ऑन स्क्रीन दाखवतोय. 12 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचे 2 षटकार जर अक्षयने ठोकून सामना जिंकून दिला, गोट्या अर्थातच योगेश लागोपाठ 2 षटकार मारून सामना जिंकवला तर अक्षय गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यशवंत दादा थोपटे त्याचप्रमाणे प्रमोद दादा थोपटे, आपण कुठे कुठे असाल, आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. अक्षय कटके बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतील. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिला षटक हाताळत असताना अक्षय कटके बॉलिंग ट्रॅकवर. मामा देखील या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. लागोपाठचे 2 षटकार ठोकले तर मामांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच 2 षटकारांची किंमत 2000 रुपये. योगेश 1000 रुपये हॉटेल कृष्णाई, अर्थातच 3000 रुपये या 2 षटकारांची किंमत असेल. 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये गोट्याने ठोकले तर 3000 रुपये. प्रत्येक षटकाराची किंमत 1500 रुपये. अक्षय कटके बॉलिंग ट्रॅकवर. बारा चेंडूमध्ये 12 धाव्यांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल आपण पाहतोय. थर्डमॅन रिझन मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. पारितोषिक नकोय, पारितोषिकापेक्षा संघाचा विजय अतिशय महत्वाचा आहे योगेशसाठी. योगेश संघासाठी गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, पैशासाठी नव्हे तर गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय योगेश. कारण की योगेशला माहिती शेवटच्या क्षणापर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर सामना जिंकवण्याची क्षमता योगेशच्या बॅटमध्ये आहे. 11 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता अजून देखील विजयासाठी आपण पाहतो. जिंकला तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला, हरला तर नक्कीच पूर्णतः 1 वर्ष या स्पर्धेची वाट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावी लागेल. अक्षय कटके पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांची त्या ठिकाणी होते. वाईट बॉल अवंतर धाव, पुन्हा एकदा धावफलक पुन्हा 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 11 चेंडू मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये मात्र 10 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी पाहायला मिळते. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. संतोष पडवलसाठी हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव बॉल प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करेल, कारण की कमी धावा डिफेन्स करत असताना अशा अनेक मॅचेस आपण फसताना देखील पाहिलेत. वा भाई वा, विठ्ठल काका गायकवाड यांच्याकडून देखील एक पारितोषिक येत आहे. योगेशच्या 2 षटकारासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. अर्थातच गोट्याच्या 2 षटकारांची किंमत 8000 रुपये. पारितोषिकांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विठ्ठल काका गायकवाड 5000 रुपये, हॉटेल कृष्णाई 1000 रुपये, त्याचप्रमाणे गोटे यांचे मामा यांच्याकडून 1000 रुपये, अक्षय गायकवाड 1000 रुपये, 2 षटकार 8000 रुपये. योगेश कंसे गोट्या ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. लॉंग वन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. पुन्हा एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. शेवटचे 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक विजयासाठी बनवायचे. 8 धावा. संतोष पडवल साठी हा बॉल निर्धाव आहे. या पुढचा बॉल जर निर्धाव आला पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये मॅच अतिशय रोमांचक पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये शांतता पाहायला मिळते, कारण की मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ प्रेशर मध्ये पाहायला मिळतील. शेवटचे 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 7 चेंडू मागे बनवायच्या त्या 8 धावा.
याच षटकारा बरोबरीत विजयाचा अंतर कमी करून टाकलंय संघाचा आयकॉन संतोष पडवल. एक खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार. ची अंगठी ऋतून बसली. डीजे धन्यवाद. डीजे 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 आर्यन धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता. सामना कंपल्सरी चेस. गोट्याने जर षटकार मारून सामना जिंकवला तर मामांकडून 1000 रुपये, हॉटेल कृष्णा यांच्याकडून 1000 रुपये. स्वीशीटचा फटका. षटकार नव्हे तर चौकारा बरोबरीत सामना जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. अभिनंदन. ढालेवाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. श्री गणेश क्रिकेट क्लब टीम कॅप्टन आपण देखील टॉस या. अभिनंदन असेल श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. तर हार्ड लक टीम भिवरे. आपण देखील चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये दिली. कमी धावा डिफेन्स करत असताना एक संघर्ष आपल्या देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हार्ड लक टीम भिवरी. तर अभिनंदन टीम पिंपरे. नक्कीच आपण पाहतोय तालुक्यातील ग्रामीण भागातील एक मोठी स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट अर्थातच किमंत 10 तालुक्यांचे ग्रामीण गावातील खेळाडू या स्पर्धेसाठी खेळणार आहेत. अर्थातच GPL ग्रामीण प्रीमियर लीग पुणे डिस्ट्रिक्ट पुणे जिल्ह्यातील एक नामांकित मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उद्यापासून या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. सासवड या गावात त्या मॅचेस त्या ठिकाणी खेळवल्या जातील. उद्यापासून या स्पर्धेचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. चला श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे कॅप्टन टॉस साठी या. चला उशीर झाला. यानंतर आपल्याला फायनलची मॅच त्या ठिकाणी कव्हर करायची. सेमीफायनल 2 या ठिकाणी सुरू होतीये. एका बाजूला ढाळेवाडीचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. यात्रा कमिटी अध्यक्ष संजय भाऊ थोपटे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी मी संपन्न करतोय. अविनाश